एवढा समाज या ठिकाणी श्री क्षेत्र वजनापूर गावामध्ये उपस्थित आहे। सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीने विनंती माझी, यूट्यूबला जर माझं नाव सर्च केलं तुम्ही बाळासाहेब महाराज शिंदे जालना, तर माझ्या सगळ्यात टॉप 10 मध्ये एक माझा व्हिडिओ व्हायरल आहे, दारुड्याची बायको संसार कसा करते। दुसरं बाप आणि मुलीचं नातं सांगणारा हा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे। सगळ्यांना तळमळीनं विनंती आहे, कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे। एवढा खर्च केला, एवढा पैसा घातला, एवढे मोठाले महाराज लोक बदलले, बदल झाला पाहिजे हो काहीतरी। दारू पिऊ नका। दारूने 3 प्रकारची हानी आहे, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी। आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत, सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही, आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही। आणि दारूने ह्या शरीराचं मातेरे होतं, लिव्हर खराब होते, तुमच्या डोळ्यात पाणी येईल, एवढा समाज जाता जाता रडेल। दारू पिऊ नका, व्यसन करू नका, दारू सोडा आणि संसार जोडा। मायबाप हात जोडून विनंती आहे, व्यसन करू नका। 1 लाखातलं वाक्य बोलतो, दारू प्यायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते। दारू पिली नाही पाहिजे, दारू ही वाईट आहे, एवढा समाज या ठिकाणी आहे। आमच्या माता भगिनीची एवढी भरपूर संख्या आहे, एवढा मोठा सहभाग आहे त्यांचा, सगळ्यांचं सहकार्य माता भगिनीला आहे। एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करतायत, विनंती माझे व्यसन करू नका। काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाची दारू पितो का आम्ही, म्हणतील मला असं लोक, पण ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या। अरे बऱ्याच माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसून गेलाय का, नवरा दारुडा निघाला, ड्रिंक केली, गाडी चालवली, ऍक्सिडेंट झाला, मरून गेला, लिव्हर खराब झाला, मरून गेला। माझ्या खिशातल्या पैशाचं काही तुम्ही दारू पित नाही दादा हो, पण दारूच्या बाटलीला हात लावण्यापूर्वी जरा इकडे वळून पहा। छोटे लहान लहान लेकरं आहेत घरात, छोटीशी दिदी आहे, तिचं लग्न करायचंय, लहान लहान लेकरं आहेत, त्यांना मोठं करायचं, लेकरा बाळाचा विचार करा। दारू पेली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण अखंड हरिनाम सप्ताला समोर येऊन कीर्तना जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल। दारू पिऊ नका, दारू ही वाईट, एवढा समाज बसलाय, एवढे महाराष्ट्र गाजवलेले मंडळी तुम्ही बोलवले, आमचे सुनील महाराज असतील, गोकुळ महाराज, बाबूराव महाराज, सतीश महाराज, दादासू महाराज, ऋषिकेश दादा आहे, समाधान दादा, एवढे टॉप 10 मध्ये सगळेच मंडळी तुम्ही बोलवले। एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती, स्वच्छ जीवन जगा, निर्व्यसनी जीवन जगा। एक शरीराचं पार्ट गेलं ना, त्यांना विचारा दवाखान्यात गेल्यावर काय किंमत, नख गेलं 25,000 रुपये मोजावं लागतात, जसे तसं नख भेटत नाही दादा, एवढं सोपं समजू नका। एक शरीराचा अवयव निकामा झाला, त्यांना विचारा शरीराची किंमत काय आहे। पण सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, योगासने करा, शरीर जास्त दिवस कसं जगता येईल ते पहा, कारण एकदा गेलं ना पुन्हा परमेश्वराने जशी फिटिंग केली तसं पुन्हा भेटणार नाही दादा। आणि 2 जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा। काका ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय, आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय। आज त्यांच्या डोळ्यात पाणी रडेल। इथे एवढे मंडळी आहेत, भरपूर पैसा कमवला, 2 कोटीचा बंगला आहे, पण बंगल्याच्या आत गेलो, आईचा आणि बापाचा फोटो पाहिला का टचकन डोळ्यात पाणी येतं, देवा पांडुरंगा परमेश्वरा काय अपराध येत रे, का आमच्या आईला घेऊन गेला, का आमच्या बापाला घेऊन झाला। त्यांच्या आठवणी वेळोवेळा तुम्हाला घरामध्ये रडवतील। आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र असते, लक्षात ठेवा। आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात। अरे स्वामी तिन्ही जगाचं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, पण महाराज आई विना भिकारी आहे। डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात। आई ज्यांच्या या जगात नाही
आणि ज्यांचा ज्यांचा बाप या जगात नाही त्यांना विचारा आई बापाची किंमत काय आहे. ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. इथं माय माऊल्याच्या डोळ्यात पाणी रडायला डसडसा. 65 वर्ष वय झालं आईचं, 65-70 वर्ष वय झालं. पण माहेरात 30-35 वर्षाची मुलगी तिची तिला भेटण्याकरता येऊन द्या, कधीच ती माय त्या माऊलीची पिशवी रिकामी देत नाही. ए बाई, तुला आंब्याचं लोणचं लय आवडतं ना, माझ्या हातचा आंब्याचं लोणचं घेऊन जाय. शेवगे देती, शांगा देती, वांगे देती. ए बाई, डाळ घेऊन जाय, पापड्या घेऊन जाय, कुरड्या घेऊन जाय. ए बाई, हा बासमती तांदूळ ग, इंद्रायणी तांदूळ ग, 1008 तांदूळ ग, आंबे मोहरा तांदूळ ग, माय घेऊन जाईल, लेकर बाळ खातील. पण महिला मंडळी, माहेरातली माय भरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यात पाणी येईल, आईच्या आठवणी रडवतील तुम्हाला. आज इथं बसलेल्या माय मावल्या इथं तुमच्या गावामध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात. जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत होते तोपर्यंत 4-4, 5-5 गच्च भरलेल्या पिशव्या गाडीमध्ये घेऊन यायच्या. पण आज माहेरात गेलं तर एकच पिशवी रिकामी येते. का? माहेरात आई जिवंत नाही, माहेरात बाप जिवंत नाही. आई लय मोठी आहे. मग एवढा समाज बसलाय ना दादा हो, 2 कोटीचा बंगला बांधा, 3 कोटीचा बंगला बांधा, बांधा राजा हो. पैसा तुम्ही कमवला ना, बांधा, मोठा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर म्हातारी आई आणि म्हातारा बाप असं समोर पाळण्यामध्ये हलताना जर दिसला ना, लई शोभा असते कडे त्या बंगल्याला, लई शोभा असते. लय प्रेम करतात ते माई बाप. आई लय आकाशाच्या उंचीची आहे, बाप का कमी नाही बरं इथं बसलेला बाप. बाप तर पडद्याआडचा कलाकार आहे गुरुजी. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी सिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाप, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप जर बाजाराला गेला आणि गोकुळ महाराज भरपूर पैसे तेव्हा बापाच्या खिशामध्ये, बरं का गुरुजी, पैसे भरपूर आहे, पण येताना बाजारातून स्वतःच्या आवडीची वस्तू जो घरामध्ये आणत नाही त्याला देव माणूस तुमचा माझा शेतकरी बाप म्हणतात, हे लक्षात ठेवा. इथं बसलेला असा बाप आहे, त्याला वाटतं मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. फार आम्ही गरिबी चोचली पण माझ्या लेकरा बाळाला काही कमी पडलं नाही पाहिजे. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलगा खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण मुलगी एक दिवस दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. बाप किती प्रेम करतो सांगू का? बापाला माहिती आहे मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या समोर खांद्याला खांदा देऊन घरात राहणार आहे. इथं बसलेले पालक असे आहेत आपल्या श्री क्षेत्र वजनापूरमध्ये, ऋषिकेश दादा, ते मुलाला म्हणतात, गुरुजी लवकर उठत जाय बाळा, एवढा वेळ झोपत नसते, घड्याळमध्ये 9 वाजलेत 9. बाप मुलाला टोमणे देतो का नाही बाप? बाप मुलाला रागवतो, बाप मुलाला टोमणे देतो, शिव्या देतो. का बोलतो माहिती आहे बाप? बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलं, पण यादा कदाचित कोरोनासारखा रोग आला, बरं का भजनी मंडळी, कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या गावच्या लोकांसमोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो, हे लक्षात ठेवा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू देणे, लक्षात ठेवा. विशेष जो मुलीमध्ये असतो, मुलगी काळीज असते, बापाचं काळीज. हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा तो बाप करतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी ढसढसा बाप हंबरडा फुरून रडतो. एक भाकर खाणारा बाप दिदींनो, अर्धी भाकर खाऊन तुमचा बाप झोपतो. मुलगी जवळ येते, तुरु तुरु, पप्पा एक भाकर खात असतात, पप्पा अर्धीच भाकर खाऊन झोपलात, पप्पा काय चुकलं? बापाच्या डोळ्यात पाणी येतं, तो बाप म्हणतो, नाही ग ताई, भूक नाही मला. उपाशी पोटी बाप राहतो का? दिदीचं लग्न जमलंय, सासू कशी असेल, सासरा कसा असेल, काही माहित नसतं तिकडे पाहुणे म्हणजे. लग्न जमलंय, दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणारी आहे मुलगी, सगळं आठवतं, सगळं स्वप्न डोळ्याच्या समोर येतं. त्या बापाला वाटतं शेतातून दमून आलो तर मुलीने पाण्याचा ग्लास द्यावा, पप्पा पाणी घ्या, पप्पा चहा घ्या, पप्पा जेवण करा, पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, वेळेची वेळ गोळ्या खा.
ताईने दीदीने लय सांभाळलं, तिचं लग्न जमलंय, मुलाकडच्याला मुलगी पसंत आहे, ते जाणार आहे थोड्या दिवसाने. मुलीच्या लग्नाच्या दिवशी किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या, हंबरडा पडून रडल्याशिवाय राहत नाही मंडळी. लय रडतो मुली करता, जाऊन द्या तुम्ही, आम्ही मुली करता रडतो, यात नवल नव्हे. सीताई साहेबाचं लग्न होतं बरं का महाराज. जनकपुरीचा राजा जनक राजा ढसढसा रडला सीते करता. त्या बापाने असा विचार नाही केला माझी पोटची लेक 14 वर्ष वनवासाला गेली, असा विचार नाही केला त्या बापाने. ढसढसा बाप रडला लग्नाच्या दिवशी. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून एक वाक्य बोलतो, इथं शिव महापुराण कथा चालू आहे. दक्ष प्रजापती स्वतःच्या मुलीने सतीनं स्वतःच्या मनाने भगवान शंकर सोबत लग्न केलं. पार्वतीनं बापाला पसंत नाही, सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं. ज्यावेळी नवरीच्या वेशामध्ये सती होती ना मायांनो, ऐका जरा, जवळ आली. पप्पा आशीर्वाद देण्या करता या बापाने दरवाजा लावून घेतलं. कार्टे तोंड दाखवू नकोस, चालती हो. राक्षस बाप होता, पण घराच्या आत हंबरडा फोडून बाप पडतो. मुलगी सती दारामध्ये, पार्वती ढसढसा रडते. पप्पा काय चुकले? कार्टे स्वतःच्या मनाने लग्न केलं, तोंड दाखवू नकोस, बाप रडतोय ढसढसा. दक्ष प्रजापती राक्षस, मुली करता पोटच्या. म्हणून एवढा समाज बसलाय. 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं, आणि 22 दिवस कॉलेजाला शाळेमध्ये मुलगी जाती, आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस बसलेला शेतकरी बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो, हे लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, तसा घाव त्याच्या हृदयामध्ये घातला जातो. एकटा ढसढसा रडतो. पोलीस स्टेशनला जातो, मिसिंगची कंप्लेंट देतो, मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या जातीसोबत मुलगी पळून गेली, मुलासोबत टुकार मुलासोबत मुलगी पळून गेली. पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस मिसिंगची कंप्लेंट देते ना, ते बाप जातो. ते साहेब लोक कानाला ना ऐकायला बोलतात, अक्कल नाही का? पोलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? पण एवढा समाज बसलाय. ताईंनो दिदीनो भाऊ या नात्याने तळमळीनं सांगतोय, धर्माचं काम करत असताना शाळेमध्ये जाता आला तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आला जा, नाही तर जाऊ नका. जॉब करता आला संभाजीनगरला, पुणे, मुंबईला, शहरात करा, नाही तर करू नका बिझनेस. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. मुलगी लय प्रेम करते गड्या. एका मुलीनं प्रश्न विचारला, पप्पा मी ट्युशनला 8ला जाते आणि 9ला घरी येते, आज मला 10 वाजले, 1 तास लेट झाला. पप्पा किती बोललात पप्पा, किती रागवलात पप्पा? तो बाप म्हणतो तसं नाही ग बाई. मग पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी? मुली कीर्तन करतात, मुली राष्ट्रपती आहे, मुली IPS आहे, मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढेच आहे. पप्पा का रागवलात पप्पा, का रुसलात माझ्यावर पप्पा? तो बाप म्हणतो ताई ऐक, काल ड्युटीला गेलो आणि ड्युटीहून येताना हातपाय धुण्याकरता बाहेरच्या नळावरती अंगुठी काढून ठेवली. मंडळी अंगुठी म्हणजे हाताची शोभा असते, हाताचं रत्न असतं अंगुठी म्हणजे. घरामध्ये गेलो, जेवण केलं आणि बेडरूम मध्ये झोपलो. रात्रीच्या 2 वाजता मला जाग आली. लक्षात हातात आलं, बोटाकडे अंगुठी दिसेना. लक्षात आलं बाहेरच्या नळावर काढून ठेवली. धावत धावत आलो हॉल मधला, लाईट चालू केला, बाहेरच्या कट्ट्यावरची अंगुठी घेतली. तेवढ्यात तुझी आई उठली. हॉलचं लाईट बंद करता असताना म्हणे, अहो रात्रीच्या 2 वाजता कुठं गेला होता? तो बाप म्हणतो नाही ग बाई. हे बायकोला म्हणतो बाहेर अंगुठी विसरली होती, नळावर हातपाय धुताना ड्युटीने आल्यावर आणण्या करता गेलो. तेवढ्यात ती माय माऊली काय म्हणते, जरा काना उंचाव नाही का? ती म्हणते, अहो मी काल सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता. वरुटा, वरुटा माहिती ना मायांनो? वरुटा, वरुटा जड कामाला काम येतो, कठीण कामाला खेळी ठोकाला. वरुटा घेतला होता, सिके काय फोडाला, तो दारात पडलाय. आत्ता जाते वरुटा घेऊन येते. त्या बापाने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, हृदयामध्ये कोरून ठेवणं एवढं आहे. तो बाप म्हणतो, ए अरे कोण खातंय त्या वरुट्याला, पडून दे ना दारात, कोण नेते चोरून, त्याला पडून दे बाहेर. सांगण्याचा तात्पर्य 2 वाजता उठून धावत धावत बाहेरच्या नळावरची अंगुठी आणतो बाप, वरुट्याला आणत नाही. अंगुठी म्हणजे जसे शोभा आहे, अंगुठी म्हणजे जसं रत्न आहे, तसं कन्या एक रत्न असते, लक्षात ठेवा. मुलगी एक रत्न असते, 2 गावाचा 2 कुळाचा उद्धार करते. म्हणून मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर.